तर आज आपण अनुमधू किचन मध्ये मस्त कुरकुरीत चमचमीत कोळंबी फ्राय म्हणजेच प्रॉन्स फ्राय कसे करायचे ते पाहणार आहोत। कोळंबी साफ कशी करायची तेही या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात प्रथम आपण कोळंबी साफ कशी करायची ते पाहूया। त्यासाठी इथे मी टायगर प्रॉन्स घेतलेत। तुम्ही पाहू शकता कोळंबी किती मोठी आहे ते। तर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे कोळंबीच्या तोंडाकडील भाग काढून घ्यायचा, मग शेपटीकडील भाग अशा पद्धतीने ओढून काढायचा। त्यानंतर कोळंबीचं वरचं कवच व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचं। त्यानंतर सुरीने कोळंबीच्या जो पाठीकडील भाग आहे ना त्याला कट मारून पाठीवरील हा जो काळा धागा आहे तो काढून टाकायचा। तर अशा पद्धतीने सर्व कोळंबी साफ करून घेऊ। तर इथे मी कोळंबी साफ करून घेतली। आता ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता आपण कोळंबी मॅरिनेट करू। त्यासाठी कोळंबीवर चवीपुरतं मीठ घालायचं, अर्ध्या लिंबाचा रस, तुम्ही इथे कोकम आगळही वापरू शकता, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून धने पावडर घालून हा मसाला कोळंबीला व्यवस्थित चोळून घ्यायचा, छानपैकी लावून घ्यायचा आणि कोळंबी झाकून 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता एका प्लेट मध्ये 4 टेबलस्पून रवा घ्यायचा। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही वापरू शकता। 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलंय, यामुळे कोळंबीला छान कुरकुरीतपणा येतो। चवीपुरतं मीठ घालायचं, त्याचसोबत पाव टीस्पून लाल तिखट घालायचे, पाव टीस्पून गरम मसाला आणि पाव टीस्पून धने पावडर घालून हे छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कोळंबीच्या वरील आवरणालाही छान टेस्ट येईल। तर इथे साधारण 20 मिनिटं झाली, कोळंबी छान मॅरिनेट झालीये। आता या तांदूळ पिठी व रव्याच्या मिश्रणामध्ये कोळंबी छान कोट करून घ्यायची। छान हाताने दाबून हे मिश्रण या कोळंबीला व्यवस्थित लावून घ्यायचं। अशा पद्धतीने सर्व कोळंबी या मिश्रणात कोट करून घ्यायची। आता आपण कोळंबी फ्राय करून घेऊ। त्यासाठी गॅसवर तवा मी आधीच गरम करायला ठेवलाय। आता तव्यावर 1 चमचा तेल टाकायचं। तेल गरम झालं की यात कोळंबी सोडायची। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, मंद आचेवर कोळंबी आपल्याला फ्राय करून घ्यायची। तर इथे कोळंबी मोठी आहे म्हणून झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढायची। जर कोळंबी लहान असेल तर झाकण ठेवायची गरज पडत नाही। तर साधारण 2 मिनिटांनी झाकण काढून बघू। कोळंबी एका बाजूने छान फ्राय झाली। आता ही उलटी करून घेऊ। जर तेल कमी झालं तर कडेने तेल सोडायचं व पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। 2 मिनिटांनी चेक करू। पहा, कोळंबी मस्त क्रिस्पी फ्राय झाली आहे, सुरेख रंग आलाय। आता गॅसची फ्लेम मध्यम करून सर्व बाजूने कोळंबी अलटून पलटून 2 मिनिटं भाजून घ्यायची, म्हणजे छान कुरकुरीत फ्राय होईल। तयार झाली मस्त कुरकुरीत चमचमीत कोळंबी फ्राय। तुम्हीही अशा पद्धतीने कोळंबी फ्राय एकदा नक्कीच बनवून पहा। आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।